आज आहे झणझणीत मटणाचा बेत आणि बघू शकता मस्त असं आज आपण मटण रस्सा बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटील किचन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कांद्यावर मटण कसं बनवायचं ते दाखवणार। अगदी झणझणीत आणि रसरशीत असं हे मटण रेडी होते। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि बघू हा रस्सा बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि दाटसर असा झालेला आहे। भातासोबत खाण्यासाठी त्याचप्रमाणे भाकरी सोबत खाण्यासाठी एक नंबर चवीचा हा असा मटणाचा रस्सा रेडी होतो। सर्वप्रथम हे मटण आहे मी स्वच्छ धुवून घेतलं, साफ करून घेतलं, त्याचप्रमाणे मी कट करून सुद्धा घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। मॅरिनेट करण्यासाठी एक मी मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकते, त्याचप्रमाणे मी एक टेबलस्पून म्हणजे हळद घालते आणि आपण मिक्स करून घेऊया। हातानेच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आलं लसूण पेस्ट आहे ना व्यवस्थित हे मटणाला लागलं जातं। आणि जवळजवळ मी अर्धा तासासाठी हे मॅरिनेट करून ठेवणार आहे। आता इथे आपण हळद आलं लसूण पेस्ट आहे हे मटणाला लावून घेतलेलं आहे। आता इथे आपण प्लेट ठेवून देऊया आणि अर्धा तासानंतरच भेटूया। अर्धा तास झालेला आहे आणि मटण देखील मॅरिनेट झालेलं आहे। हे सर्व मी एका कुकरमध्ये टाकून घेते। आता इथे आपल्याला मटण आहे हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कुकरच्या इथे 4 शिट्या घेणार आहे आणि आपण सर्वप्रथम हे सर्व मटण आहे हे शिजवून घेऊया। मटण शिजवण्यासाठी मी एक अर्धा कप फक्त पाणी घेतलं आहे आणि ते सुद्धा आपण जे मॅरिनेट केलं होतं पातेलं त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते पाणी आपण घालून घेऊया। इथे मटण शिजवताना आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण मटणाला स्वतःच्या अंगचं पाणी भरपूर सुटतं आणि त्याच्यावर हे मटण आहे हे शिजलं जातं। कुकरच्या 4 शिट्या होईपर्यंत आपल्याला कांद्याचं वाटण बनवायचं आहे, कारण आज आपण मटण जे बनवणार आहे ते कांद्यावर। तर सर्वप्रथम मी 6 कांदे घेतले आहेत, ते साफ करून घेते आणि कट करून घेते। कुकरच्या 4 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरची शिटी सुटेपर्यंत आता आपण कांद्याचं वाटण कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि ह्याच पॅनमध्ये आपण मटण सुद्धा बनवणार आहोत, म्हणजे जास्त भांडी आपल्याला काढायची नाही। त्याच्यासाठी मी एक छोटा पळी भरून तेल घातलेलं आहे आणि तेलावर जवळजवळ हे मी 6 कांदे घेतलेले आहेत मोठे आणि बारीक असे उभे कट करून घेतले, त्यानंतर मोकळे करून घेतले, ते सर्व घालून घेऊया। कांदा आहे आपण तेलावर परतून घेऊया। आता इथे अर्धा किलो मी मटण आणलेलं आहे आणि अर्धा किलो मटणाची आपण रेसिपी बनवत आहोत। त्याच्यासाठी मी 6 मोठे कांदे घेतलेले आहेत। आता इथे जेवढं मटण तुम्ही म्हणजे जसं प्रमाण जास्त असेल किंवा कमी असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे कांद्याचा वापर करा। आता इथे कांदा आहे हा तेलावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि लालसर म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत हा आपल्याला कांदा आहे हा तेलावर मस्त असा भाजून घ्यायचा आहे। आणि जेवढं तुम्हाला मटणामध्ये रस्सा पाहिजे त्या पद्धतीने तिथे आपल्याला कांद्याचा वापर करायचा आहे, म्हणजे खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि मटणाचा रस्सासुद्धा एक नंबर असा लागतो। कारण मटण म्हटलं तर मटणामधला रस्सा आहे हा चविष्ट बनला तर 2 घास आपल्याला अधिकच जातात। त्याच्यासाठी कांद्याचा थोडा वापर आहे हा आपल्याला जास्त करावा लागतो। इथे कांदा आहे तुम्ही मोठ्या शेगडीवर भाजून घेतलेला बघू शकता, इतका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी मोठे 2 टॅमॅटो घेतलेले आहेत आणि उभे असे कट केले ते आपण घालून घेऊया। तर इथे रस्सा आपल्याला जास्त बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी टॅमॅटो सुद्धा 2 घेतलेले आहेत। आता हे सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून थोडेसे परतवून घ्यायचे आहेत। इथे ना कांदा आणि टॅमॅटो कोमजण्यासाठी मी एक पाव चमचा इथे मीठ घालते आणि आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून कांदा आणि टॅमॅटो आहे हे लगेच शिजलं जातं। आता ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरच करायची आहे आणि कांदा आणि टॅमॅटो मस्त असं तेलावर आपल्याला कोमजेपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे। कांदा आणि टॅमॅटो आहे बघू शकता मस्त असं मी कोमजून घेतलं आहे, म्हणजे कांदा आणि टॅमॅटो असा छानसा असं आपण शिजवून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला कांदा आणि टॅमॅटो आहे ना हे थोडंसं एका साईडला करायचं आहे। आता इथे आपल्याला एक 2 ते 3 असं थेंब आपल्याला तेल घालायचं आहे आणि ते तेल आहे हे थोडंसं मी गरम करून घेतलं। त्यानंतर इथे आपण खडा मसाला घेतलेत, मी जवळजवळ इथे 15 काळी मिरे घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे 4 लवंगा घेतलेल्या आहेत, एक मोठा दालचिनीचा तुकडा घेतला आहे, अगदी लहान लहान इथे तुकडे कट केलेत कारण आपल्याला हे वाटण बनवायचं आहे। त्याचप्रमाणे थोडंसं शहाजिरं घेतलेलं आहे, एक अर्धा चमचा आपण खसखस घेतलेली आहे, दगडफूल घेतलेले आहे, जायपत्री घेतलेली आहे आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे। हे सर्व आपण गरम मसाले ह्यामध्ये घालून घेऊया, मिक्स करून घेऊया। थोडंसं हे तेलावर आपल्याला परतवून घ्यायचे आहे। आता इथे काळी मिरीचा मी वापर केला आहे, तुम्हाला जसं तिखट लागेल त्या पद्धतीनेच तुम्ही इथे गरम मसाल्याचा वापर करा। आता थोडेसे हे परतवल्यानंतर इथे आपल्याला सर्व कांदा आणि पुन्हा टॅमॅटो एकत्र घेऊन हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने हे वाटण बनवा, म्हणजे खूप छान असं मटणाला टेस्ट येते। आता इथे आपल्याला मीडियम गॅसवरच पुन्हा आपल्याला हे कांदा टॅमॅटो आणि गरम मसाले हे परतवून घ्यायचे आहेत।
तर इथे मी 2 हिरव्या मोठ्या मिरच्या घेतल्यात, मध्ये कट करून घेतल्या आणि 4 तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मी इथे थोडंसं एक लहान आल्याचा तुकडा घेतला आणि लहान लहान ह्याचे तुकडे कट करून घेतले ते घालते. आणि जवळजवळ मी इथे 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या सर्व घालून घेते. थोडासा पुदिना घेतलाय, तो सर्व घालून घेते. आता इथे आपल्याला मोठ्या शेगडीवर हे सर्व परतवून घ्यायचं आहे 1, 2 ते 3 मिनिटासाठी. आता इथे सर्व हे वाटण आहे मी मोठ्या शेगडीवर परतवून घेतले. इथे मी गॅस बंद करते आणि पूर्ण हे वाटण थंडल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. एकदम बारीक इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी दालचिनी वगैरे जी घातलेली आहे, अगदी लहान लहान आपण याचे तुकडे केले जेणेकरून व्यवस्थित वाटले गेले पाहिजे. कुकरच्या 4 शिट्या झाल्यात आणि कुकर देखील पूर्ण थंड झाला. त्यानंतर आपण झाकण खोलून हे आता मटण शिजले का ते बघूया. हे बघू शकता आता एकदम मस्त असं 4 शिट्यामध्येच हे मटण आहे हे शिजलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इथे आपण वाटण बनवून घेतलं आहे, अगदी बारीक पेस्ट अशी ह्याची करून घेतलेली आहे. हे बघा इतकी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता आपण मटणाला फोडणी देऊया. मटण बनवण्यासाठी मी तोच पॅन घेतला जो आपण कांदा आणि टॅमॅटो भाजून घेतलं होतं, तोच पॅन आहे. जास्त भांडी आपण इथे वापरणार नाही आहेत. इथे एक मोठा पळी भरून मी तेल घातलेलं आहे, तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि इथे मी एक छोटं टेबलस्पून इतकं हिंग पावडर घालणार आहे. खूप सुद्धा हिंग पावडर इथे घालायचा नाही आहे, पण मटण खूप वाटूळ असतं त्याच्यामुळे हिंग पावडर आवर्जून घाला. जर का तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला खडा मसाला घालायचा आहे. त्याच्यासाठी 2 मी तेजपत्ता घेतलेले आहेत, एक चक्री फूल घेतलेला आहे, त्याचप्रमाणे एक मसाला वेलची घेतली आहे, ती घालूया. आता इथे खडे मसाले आहेत, ही आपल्याला तेलावर 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्याचा जेवढा ह्या मसाल्यांचा सुवास आहे ना तेवढा मस्त असा ह्या तेलामध्ये उतरतो आणि मटणाच्या भाजीला ना खूप छान अशी टेस्ट येते. आता इथे ना आपण जे मिक्सरला वाटण बनवलं होतं ते सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता इथे वाटण आहे हे आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हे वाटण आहे हे 3 ते 4 मिनिटांसाठी मोठ्या शेगडीवर परतवून घ्यायचं आहे. मोठ्या शेगडीवर 3 ते 4 मिनिटांसाठी हे वाटण आहे मी परतवून घेतले आणि बघू शकता हे वाटण आहे हे पॅनला हे सुटते अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला घालायचे आहेत घरगुती मसाले. इथे मी 1 टेबलस्पून मिरची पावडर घेतली आहे ती घालते. त्याचप्रमाणे 2 टेबलस्पून मी धना पावडर घालते. थोडीशी आपण पुन्हा हळद घालूया. हळद आपण अगोदर ज्यावेळेस मटणाला मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस हळद घातली होती, मग इथे हळदीचं प्रमाण आहे हे जास्त घालायचं नाही आहे. त्याचप्रमाणे घरगुती साठवणीचा मसाला आहे तो मी जवळजवळ 3 चमचे घालते. आता इथे तुम्हाला जसं तिखट लागेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मसाल्याचा वापर करा. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मटण म्हटलं तर थोडंसं असं झणझणीत असेल तर खायला खूप छान लागते. आता इथे आपल्याला पुन्हा मोठ्या शेगडीचे हे मसाले आहेत हे परतवून घ्यायचे आहे आणि ह्या मसाला मस्त असा तेल सुटलं पाहिजे इतकं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या मसाल्याची टेस्ट आहे ना ती खूप छान अशी मटणाच्या भाजीमध्ये उतरते. आणि हा बघा हा मसाला आहे ना हा थोडासा असा सेपरेट व्हायला लागतो आणि तेलसुद्धा आपलं बाजूला होतं, तोपर्यंत मी परतवून घेते. आणि तुम्हाला सांगू जे मी वाटण बनवले ना त्याचा सुवास आहे ना हा एक नंबर असा येतोय. आणि तुम्ही ह्या पद्धतीने जर का मटण बनवलं नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने मटणाची भाजी आहे ना ही आवडेल. आता 1-2 मिनिटं ही मस्त अशा मोठ्या शेगडीवर परतवून घेते. आता बघू शकता तुम्ही ह्या मसाला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर इथे मी जवळजवळ अर्धा पुन्हा मीठ घालते. आता इथे तुम्हाला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटं व्यवस्थित पुन्हा हे वाटण आहे हे तेलावर परतवून घेऊया. आता इथे बघू शकता वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता इथे ना मी थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं ह्या वाटणामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला आहे हा खूप सुंदर असा रेडी होतो, म्हणजे व्यवस्थित तेलावर ना हा भाजून होतो. आता इथे 2 मिनिटांसाठी पुन्हा हा पाणी घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. मटणासाठी मसाला आहे हा मस्त रेडी झालेला आहे. आता इथे आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे ते सर्व घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. हे मटण आहे ना एकदम सुंदर असं रेडी होतं. आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा मटणाच्या रेसिपी म्हणजे नॉनव्हेज रेसिपीसुद्धा बनवलेल्या आहेत. तर जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला घरगुती जेवढ्या मसाल्यावर मी व्हिडिओ बनवत असेल त्या सर्व तुम्हाला बघायला मिळतील. आणि जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. त्याच्यासाठी बाजूला एक बेल बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका. आता इथे मी सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही मटण बघू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर असं दिसते. त्यासाठी नक्कीच एक लाईक करा, हाईप करा, कारण ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बघतात आणि लाईक आणि हाईप करायला विसरतात असं काही करू नका. आता इथे मी झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटांसाठी मोठ्या शेगडीवर आपण हे मटण आहे हे शिजवून घेऊया. ते 4 मिनिटांत आपण झाकण खोलूया.
आहा, मटण बघू शकता आणि मस्त अशी तरी आलेली आहे. मिक्स करून घेऊया. आता इथे ना मटणामध्ये आम्हाला नेहमी बटाटा आवडतो खायला, त्याच्यामुळे मी इथे मोठे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि इथे कट करून घेतलेले आहेत आणि सालं देखील इथे मी ठेवली आहे. स्वच्छ धुवून घेतले, कारण मटणामधला बटाटा असतो ना नेहमी, तो सालासागट असेल ना तर खूप छान अशी या भाजीला टेस्ट येते आणि बटाटा देखील खूप छान लागतो. त्यामुळे बटाट्याची सालं वगैरे काही काढत नाही, फक्त स्वच्छ अशी धुवून घेतो. आता बटाटा घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. आता इथे जर का तुम्हाला बटाटा आवडत नसेल किंवा तुम्हाला बटाटा नसेल घालायचं तर नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण मटणाच्या भाजीतला बटाटा आहे ना चवीला एक नंबर लागतो. थोडासा ना तो फुटला पाहिजे, असं मस्त असं शिजवून घ्यायचा. आता इथे मिक्स केल्यानंतर इथे मी जे आपण वाटण बनवलं होतं मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये पाणी घातले, थोडंसं कोमट केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. ते पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. आता इथे ना आपल्याला बटाटा देखील शिजवायचा आहे, त्याकरता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मी सर्व हे वाटणाचं पाणी घातलेलं आहे. आपण मिक्स करून घेऊया. आता इथे मीडियम शेगडीवर आपल्याला हा बटाटा आहे हा शिजवून घ्यायचा आहे, कारण मटण आपण अगोदरच शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे मटण पुन्हा शिजवायची जास्त गरज पडत नाही, कारण मटण शिजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी कुकरमध्ये थोडंसं शिजवून घेतलं आणि त्यानंतर आता हा बटाटा घातला आहे. आता हा बटाटा आहे आपण हा शिजवून घेऊया. आता इथे ना मटणाची रेसिपी बघितली तर अगदी झटकेपट बनणारी आहे, पण आपल्याला सर्व प्रोसिजर आहे जी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगावी लागते. त्याच्यामुळे व्हिडिओ आहे हा थोडासा आपला मोठा होतो. आता इथे मी झाकण ठेवून मीडियम गॅसवर हे बटाटा आहे आपण शिजवून घेऊया. एक 10 मिनिटासाठी मी हा बटाटा आहे हा शिजवायला ठेवला होता. आता आपण झाकण ठेवून बघूया, मिक्स करून घेऊया. अधूनमधून मी 1-2 वेळा चमचा देखील फिरवलेला आहे, जेणेकरून ही पॅनला भाजी लागू नये. त्याचप्रमाणे बटाटा आहे हा आपण चमचा फिरवला ना व्यवस्थित का बटाटा देखील खूप छान असा शिजला जातो. आता बघूया, हा एक बटाटा बघते आपण फुटतोय का, म्हणजे फुटला की आपण समजून जायचं की हा बटाटा खूप छान शिजलेला आहे. आणि बघू शकता बटाट्याचे 2 तुकडे झालेत, का मस्त असा हा बटाटा शिजलेला आहे. आता इथे ना थोडंसं असं मला पुन्हा हा रसा आहे हा वाढवायचा आहे. त्याच्यासाठी मी कुकरमध्ये जो आपण मटण शिजवलं होतं त्याच्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी गरम केलं आणि पाणी आहे हे आपण सर्व घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता इथे तुम्हाला जसा मटणामध्ये रसा ठेवायचा आहे त्या पद्धतीने इथे तुम्ही पाणी गरम करून घालू शकता. आणि इथे मटण ज्यावेळेस शिजते ना त्यावेळेस गरम पाण्याचाच वापर करा, त्यामुळे मटणाची टेस्ट आहे ना खूप छान लागते. आणि जर का तुम्ही साधं पाणी थंड पाणी घातलं ना का त्या मटणाची टेस्ट आहे ही उतरून जाते. इथे ना एक मोठं मी लिंबू घेतलेलं आहे, त्याचा आपण रस घालायचा आहे. नंतर इथे घालायची आपल्याला मूठ भरून अशी लहान लहान कोथिंबीर कट करून घ्यायची आणि ती घालून घ्यायची आहे. आता इथे मोठ्या शेगडीवरच आपल्याला पुन्हा हा रसा आहे हा उकळवून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे इथे जर का तुम्हाला मीठ वगैरे काही कमी वाटलं तर पुन्हा इथे तुम्ही मीठ घाला. इथे गरम मसाल्याचा पुन्हा आपण वापर करणार नाही आहेत, जे आपण मसाले बनवले होते तेच ह्या मसाल्यावरच आता आपण ही 1-2 मिनिटासाठी हा मटणाचा रसा आहे हा उकळून घ्यायचा आहे. आता इथे मी मिरची पावडर घातली होती, त्याचप्रमाणे धना पावडर देखील घातली होती. जर का तुमच्याकडे मिरची पावडर नसेल किंवा धना पावडर नसेल तर ज्या वेळेस आपण वाटण बनवतो त्यावेळेस तुम्ही लाल अख्ख्या मिरच्या घाला, धने अख्खे घाला 1-2 चमचे तरी सुद्धा चालेल. आता इथे झाकण ठेवते आणि 2 मिनिटांसाठी मोठ्या शेगडीवर ह्या भाजीला उकळा घेऊ. 1-2 मिनिटांसाठी हे मटण आहे मस्त असा हा रस्सा आहे हा मी उकळून घेतलेला आहे, बघू शकता. आणि खूप सुंदर असं हे मटण रेडी झालेलं आहे. आणि चवीला काय एक नंबर असा पद्धतीने कांद्याचा मसाला बनवून मी तुम्हाला आज मटणाचा रस्सा दाखवला आहे, बघू शकता. इतका दाटसर आणि हा जाडसर असा रस्सा रेडी झाला. आता इथे ना मी गॅस बंद करते. हा मटणाचा रस्सा आहे थोडासा थंड केल्यानंतर ह्याला भरपूर असा जाडसरपणा येतो. आता आपण गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये हे मटण आहे हे सर्व करून घेऊया. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खास कांद्यावरचं मटण कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे. आणि बघू शकता सुंदर असा हा मटणाचा रस्सा देखील खूप छान झालेला आहे आणि एक नंबर असा चवीचा रेडी होतो. त्याचप्रमाणे मटण देखील खूप छान असं शिजलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कांद्यावरचं मटण कसं बनवायचं ते माहिती मिळेल. मटणासोबत कांदा तर पाहिजेच, त्याचप्रमाणे लिंबू
आणि जर का हा मटण तुम्हाला आवडलं अशा पद्धतीने करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, हाईप करा. त्याचप्रमाणे भरपूर व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा. त्यांनासुद्धा कांद्यावरचं मटण कसं बनवायचं ते माहिती मिळेल. आणि जर कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.